कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कारण की आय एम शुअर ती तुझ्या समोर आल्यावर तू जेव्हा तिला बघशील ना तेव्हा बघता क्षणी ती तुला आवडणार आहे. आणि तू स्वतःहून आईला जाऊन सांगशील की हीच मुलगी आदित्यसाठी बेस्ट आहे. आदित्य सर, उद्या समजा तुमच्या मनासारखं होते. येस येस येस. बरं, दूध पिऊन घ्या पडदेशी आणि झोपा, लवकर उशीर झालाय. झोप तर उडाली आहे यार माझी. आता फक्त तिची वाट बघत राहणं एवढंच करू शकतो मी. काय काय, ती लोगोवाली मुलगी जेव्हा येईल तेव्हा सगळ्यात आधी तिला कॉफी आणून द्यायची. त्यानंतर ब्रेकफास्टसाठी एक 2-4 मेन्यू ठरव. हा, तू माझं तोंड बघत उभी राहणार आहेस. गार्डन मध्ये जा आणि ताजी फुलं घेऊन ये. चल चला, निघा निघा. आज सूर्य नेमका कुठल्या दिशेला उगवलाय? हा सूर्य उगवलाय हेच विशेष. वहिनी, असं का करताय? आपल्या आदित्यकडे स्पेशल गेस्ट आहे ना ती, मग तिला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला हवी ना. काय सांगावं, उद्या जाऊन ती किर्लोस्कर घरची सून झाली तर तिचं माझं जुळायला पाहिजे, म्हणून करतेय मी हे सगळं. बरोबर आहे दामिनी, तुझ्याशी जुळायलाच हवं. तू आता जे काही करतेस ना ते आवडलंय मला, करत राहा. थँक्यू. अरे यार, का कन्फ्यूज होतोय मी. मला सुचत का नाही. ती पारू पण नेमकी किचन मध्ये बिझी आहे, तर तिने हेल्प केली असती. आदित्य, समजा ती समोर आली आणि तिला मी आवडलोच नाही तर. नाही 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 नाही, मला तिच्या समोर खूप चांगलं दिसलं पाहिजे. कम इन. आदित्य सर, बाहेर पाहुणे आले. ओके, त्यांना बसून ठेवा आणि चहा कॉफी विचारा. हो. या प्लीज, जाऊ 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 जा. मी एक्साइटेड आहे की घाबरलोय काहीच कळत नाही यार मला. काय बोलणार आहे तिच्या समोर. कूल 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 आदित्य, कूल. वेलकम. ये वेलकम वेलकम वेलकम. ये दामिनी. आय एम ओके. ये. नमस्कार, मी निशा. ऍक्च्युली काल मी फोन केला होता. ते लोगो मधले जे डोळे आहेत ना, ते माझेच आहेत. ये ना, बस. बस बस बस, ये ये. निशा, तुझं नाव काय आहे ग? दामिनी, तुझंही नाव सांग तिला. माझं नाव दामिनी. तुझं नाव काय आहे निशा? अरे यार, आत्ताच तर सांगितलं ना मी. अच्छा. काय आहे ना, आमच्या आदित्यला तुझे डोळे इतके आवडलेत की सतत दिवस रात्र तुझ्या डोळ्यांशीच बोलत असतो. आता बघ, तुला प्रत्यक्षात बघितल्यानंतर वेडाच होईल तो. आला आदित्य, आला. हे बघ. काय मस्करी आहे ही. कोण आहे ही?
काय झालं आदित्य? काय मस्करी लावली आहे? कोणी केली आहे मस्करी? प्रीतम तू? नाही मी काय नाही केलंय. दामिनी काकू, दामिनी काकू, काय चालू आहे सगळं? उद्या उठून कोणतीही मुलगी माझ्या समोर आणून उभी कराल आणि म्हणाल हीच ती मुलगी जिचे डोळे या लोगोवर आहे, आणि मी ते विश्वास ठेवायचा का? आई, मी 1000 मुलींमधून ओळखू शकतो ते डोळे कोणत्या मुलीचे आहेत. ही ती मुलगी नाहीये. अरे आदित्य, असं काय करतोस? दामिनी काकू, लोगोत ज्या मुलीचे डोळे आहेत ना, ती मुलगी हीच आहे. दामिनी थांब. आता मी बोलणार. तरी ह्या मुलीला बघता क्षणी आम्हाला वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे. पण आता जर आदित्य म्हणत असेल की ही त्या लोगो मधली मुलगी नाहीये, तर तू नाहीयेस. तुला नक्कीच इथे कोणीतरी पाठवलंय. तुला का पाठवलंय, कशासाठी पाठवलंय, मी शांतपणे विचारतेय. तोवर उत्तर दे, नाहीतर मला नाईलाजाने पोलिसांना फोन करावा लागेल. पोलीस नको. हे बघा, तुम्ही कोण आहेत ना मला माहिती नाही, पण मी कन्फर्म सांगू शकतो की तुम्ही खोटं बोलताय. कोणी करायला सांगितलं तुम्हाला हे? कोणी करायला सांगितलं? यांनी सांगितलं मला इथे यायला आणि हे नाटक करायला. दामिनी बोल. आत्ताच्या आत्ता आमच्या घरातनं चालतं व्हायचं. तुझं नशीब समज की मी अजून पोलिसांना फोन केलेला नाहीये. मला ऑनलाईन पेमेंट करा, मी निघते. दामिनी काकू, काय चालू आहे सगळं? तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना की ते डोळे, ती मुलगी माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. ते का खेळताय माझ्या भावनांची? तुम्ही सगळे मला का प्रश्न विचारताय? एकाने तरी विचार केला का की हे सगळं मी का केलं असेल? आदित्य ऐक, मी ना हे आपल्या कंपनीसाठी केलं, कळलं ना? अरे ती दिशा येऊन गेली. तिने 8 दिवसांची मुदत दिली आहे. डोळे ज्या मुलीचे ती मुलगी समोर आणायला कुठून आणणार होता आपण? इतके दिवस तपास सुरू आहे ना आपला, नाही मिळत आहे ती मुलगी. मग आपल्या कंपनीचा, आपल्या घराचा विचार करूनच मी हे पाऊल उचललं ना, म्हणून हा प्लॅन केलाय ना मी सगळा. पण नाही, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही. आणि काय झालं वहिनी, ही मुलगी तशी शहाणी आहे, आपलं ऐकणाऱ्यातली आहे, माझ्या ओळखीतली पण आहे. आणि म्हटलं जर चुकून तिचं लग्न झालंच तर आदित्यची बायको म्हणून पण शोभेल. दामिनी जरा गप्प बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.